प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। दिल्ली सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दोघांमध्ये तब्बल 1 तास बंद दाराआड चर्चा। कोकाटेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानं तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला महत्त्व। भाषा पर किसी के साथ मारपीट करना ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। भाषेवरून मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। भारतातील सर्वच भाषांचा मान ठेवा, मराठीसोबत इतरही भारतीय भाषा स्वीकारल्या पाहिजेत। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरे बंधूंवर शरसंधान। मराठी आणि महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना महिला खासदारांनी शिकवला धडा। संसद भवनच्या लॉबीत दुबेंना घेराव घालत खासदारांनी विचारला जाब। इजा झाला, आता तिजाची वेळ येऊ देऊ नका असं कोकाटेंना सांगितलं होतं। तर कोकाटेंबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर घेणार, अजित पवारांचं मोठं विधान। प्रफुल्ल लोढांसोबत एकनाथ खडसेंच्या व्हायरल फोटोवरून महाजनांनी डिवचलं। तर हिंमत असेल तर मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, खडसेंचं पुन्हा फेसबुक पोस्ट करत महाजनांना आव्हान। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा। तत्कालीन कृषी मंत्री म्हणून मुंडेंनी राबवलेली खरेदी प्रक्रिया योग्य। तर याचिकाकर्ता तुषार पडगिलवारला 1 लाख रुपयांचा दंड। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलवरील गुजराती पाट्या हटवल्या। मनसेच्या दणक्यानंतर गुजराती पाट्या मराठीत। 2024 नंतर अनेक गावांमध्ये वीज पोहोचली, शेतीला पाणी मिळालं। बडेमुद्देमध्ये भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा दावा। तर आमदारकीसाठी चोमडेगिरी सोडा, बच्चू कडूंनी सुनावले खडे बोल। पिकांना चांगला भाव मिळाला तर कर्जमाफीची गरज पडणार नाही, शेतकरी नेते बच्चू कडूंचं न्यूज 18 लोकमतच्या बडेमुद्देमध्ये वक्तव्य। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठुमरे पाटील यांची बडेमुद्देमध्ये ग्वाही। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात राज्याच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक। सिंगापूरच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। तर देशाच्या प्रगतीत महाराष्ट्रानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचाही उल्लेख।